मागील 25 वर्ष 25 वर्षापासून प्रभाग क्रमांक 13 संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गढूळ पाणी आहे. म्हणजे 25 दिवसापासून 25 वर्ष म्हणजे 6 महिने वर्ष 2 वर्षापासूनची जर अडचण असती ना साहेब तर मी समजून शकलो असतो. 25 वर्षापासून 5 टर्म नगरसेवक झाले तरी ती अडचण सोडवण्यात आलेली नाही. नाही इलाज असतो. हा माझ्या पक्षाचा मोर्चा नाहीये. लोक बोलतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक नगरसेवक घेऊन हा मोर्चा सर्व पक्षाची लोक आहेत आणि सर्वसामान्य लोक संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर मधली लोक आहेत. 25 वर्षापासून वारंवार प्रशासनाकडे मागच्या 5 वर्षात मी पाठपुरावा करतोय. साधं पत्रकाचं उत्तर सुद्धा मिळत नाहीये. सगळ्यात महत्वाचं असं आहे की 25 वर्ष ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह का होत नाहीये. माझं हा म्हणणं आहे. ठाण्याची वाटचाल आपण स्मार्ट सिटीकडे झाली म्हणतो आपण, पण 25 वर्ष जर ठाण्यातल्या एखाद्या प्रभागात खास करून त्या प्रभागात एवढं कार्यशील नेतृत्व आपले शिंदे साहेब राहतात, तिथे जर गढूळ पाणी 25 वर्षापासून येते तर खरोखर हा लांछनास्पद प्रकार आहे. त्याच्यासाठीच मी आपल्याला हे निवेदन घेऊन आलेलो आहे. आणि ह्या पाण्याचं साहेब आपल्या ठाणे महानगरपालिकेचं जी प्रदूषण नियंत्रक विभाग आहे तिकडून टेस्टिंग सुद्धा केलेलं आहे साहेब. हे बघा, हे 5 विभागातून हे सॅम्पल घेतलेले आहे. मग आपण असं म्हणतात की एक तर समतानगर जलकुंभात पुरेशा पाणी उपलब्ध झाला तर ही समस्या आपण सोडवू शकतो. 35% विभागाची 40% म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर नगर ह्या प्रभागात 2 ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो. समतानगर जलकुंभ आणि एक बीएमसी. जो दूषित पाण्याचा पाणी पुरवठा जो होतोय ती बीएमसी ची लाईन आहे. आणि जी समतानगर जलकुंभ आहे त्याला मागच्या 5 वर्षापासून मी जर 500 जर फोन केले असतील तर 500 वेळा त्या प्रश्नाचं एकच उत्तर मिळालेलं आहे, जलकुंभ भरलेला नाही, जलकुंभ भरलेला नाही. मग ह्या गोष्टीवर जलकुंभ भरलेला नाही म्हणून कमी दाबाने पाणी येतो की गढूळ पाणी येतो त्याच्यामुळे? नाही साहेब, कसं आहे माहिती आहे का, 2 लाईन आहेत साहेब आपल्याकडे. एक बीएमसी ची डायरेक्ट पाण्याची लाईन आहे जो एरिया 55% कव्हर करते, आणि एक ही समतानगर जलकुंभाची लाईन आहे जी 40-45% एरिया कव्हर करते. 55% जो एरिया कव्हर होतो तिथे संपूर्ण गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. डायरेक्ट रॉ वॉटर जे बीएमसीचे सप्लाय दिलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात 4 महिने प्रचंड, हे जरी पाणी चांगलं आहे म्हणजे अतिशय गढूळ पाणी घाण पाणी आपण म्हटले 25 वर्षापासून गढूळ, 25 वर्ष हे फक्त पावसाळ्यामध्ये गढूळ 4 महिने म्हणजे वर्षभर असतो, पण पावसाळ्यात त्याची तीव्रता प्रचंड गढूळ होती. गढूळ पाणी पावसाळ्यात ना उन्हाळ्यात पण येतं. उन्हाळ्यात गढूळ पाण्याचा गाव खाली बसतो त्यावेळी शुद्ध पाणी आल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पाणी गढूळ नसतं. लिकेज आहे? लिकेज नाही साहेब. तर एक मिनिट सांगतो मी सांगतो. आपल्याकडे अधिकारी काय करतात, नगरसेवकांना पाईपलाईन टाका. आता 6 महिन्यापूर्वी 8 कोटीच्या पाईपलाईन टाकल्या. 8 कोटीच्या पाईपलाईनला बीएमसीचं पाणी जोडलंय, समतानगरचं पाणी जोडलंय. उलट सुलट पाणी पिऊन सगळीकडे दूषित पाण्याचा बोजा वाजवून टाकले. उलटा सुलटा जोडल्यामुळे पहिले दूषित कसे होतं? दूषित दोन्ही लाईनच्या कनेक्शन केले. त्याला सुरुवातीला आपण तिथे स्टॉपर टाकले होते, 5 ठिकाणी मॅन्युअल होते, हे सगळे काढून टाकलेत आणि सगळीकडे डल्लोगली पाईपलाईन करत होते. त्यामुळे हा जास्त प्रॉब्लेम फिक्स्ड झाला. हे दूषित पाणी बद्दल आम्ही नाही नाकारत, आपण ऑलरेडी सॅम्पल आणलाच आहे. मी प्रश्न हा विचारतो की दूषित का होतो? त्या दूषित पाणी येते, रॉ वॉटरच येते. पाईपलाईन मध्ये दूषित पाणी आहे. हा रिपोर्ट आहे सर आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या लॅब मध्येच काढलेले. ते 5 सॅम्पल ज्ञानेश्वर नगरच्या 5 ठिकाणून सॅम्पल दिलेले आहे. त्याच्यात स्पष्टपणे आपल्या शाळेने दिलेले आहे की ते पाणी पिण्यायोग्य नाहीये. त्याची मात्रा गटर डबक्यातल्या पाण्यासारखी मात्रा आहे. शेवटचे जे 5 सॅम्पल आहेत ना साहेब ते माझ्या ज्ञानेश्वर नगर आणि 15 जुलैचे म्हणजे हे पाणी 25 वर्ष का म्हणून आम्ही साहेब सर आपले बीएमसीचे 13 कनेक्शन होते 1969 आणि 75 पासून. त्याच्यामधले 13 पैकी 6 रॉ वॉटरचे होते. तर रॉ मधले आपण 3 कनेक्शन बदलून घेतले बीएमसी कडून, कारण की तिथे लाईन होती ते रॉ वॉटरचे 2022 मध्ये, आणि हे पण कनेक्शन रॉ वॉटरचं आहे. पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण 10 तास अंबिका नगरमध्ये झोनिंग मध्ये 2-2 तासांनी प्युअर वॉटर देतो आपल्या सिस्टीम मधलं.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते आपण 30 जून पासून सुरू केलं आणि ज्ञानेश्वर मध्ये रात्री 2 तासासाठी प्युअर देतो आणि बाकी प्रत्येक एरियामध्ये झोन करून 2 तासासाठी 2 तास येतं साहेब, पिण्याच्यासाठी पण 2 तास पाणी 2% घरात पण येत नाही, 2% घरात पण येत नाही. ज्ञानेश्वर नगर मध्ये आपण 8 ते 11 वाजेपर्यंत 3 तास प्युअर वॉटर देतो. आणि हे 2% लोकांपर्यंत पण ते पाणी पोहोचत नाही. आणि हे सांगतात आम्ही शुद्ध पाणी सोडले, पण 2% म्हणजे एखाद्या चाळीमध्ये शुद्ध पाणी येत नाही, अशुद्ध येतो. अशुद्ध येतो, शुद्ध पाणी पोहोचत जास्त वेळ असला ते 11 म्हणजे प्रश्न काय आहे की जेव्हा तुम्ही म्हणतात की 2 तास आम्ही प्युअर वॉटर सोडतो, याचा अर्थ असा आहे की त्या 2 तासा व्यतिरिक्त इम्प्युअर वॉटर impure म्हणजे हे रॉ वॉटर. हे दूषित नाही सर, हे रॉ वॉटर आहे. हे जे सॅम्पल आहे तेच पाणी आहे. हे सॅम्पल आहे तेच पाणी आहे. 6 कनेक्शन होते, हे रॉ वॉटर आहे. बट रॉ वॉटरचा सप्लाय आम्ही करतो अनट्रीटेड. हा अनट्रीटेड. Yes, yes, sir. जेव्हा खरोखर ही horrible गोष्ट आहे. महापालिकेची आणि MIDC ची कुठली सिस्टीम नव्हती तेव्हा पहिले BMCचेच कनेक्शन होते, ते रॉ वॉटरचेच होते. लोक काय करतात या रॉ वॉटरचा? पावसाळ्याच्या दिवसाच्या नंतर पावसाळ्यातच फक्त प्रॉब्लेम असतो, बाकी नाहीये. सर यांनी आंघोळ सुद्धा करू शकत नाही. हे पाणी खूप चांगलं आता आहे. आपण प्युअर देतो. म्हणजे आम्ही जर ह्याच्यापेक्षा घाण पाणी आणू शकलो असतो. BMC कडे कनेक्शन शिफ्टिंग साठी पाठपुरावा करतो. मी जाऊन पण आलो 5 जूनला, भेटून तिथे पत्र देऊन आलो. ठीक आहे, आपली अडचण बिलकुल जेन्युइन आहे. म्हणजे इनफॅक्ट मलाही आश्चर्य वाटते की आपण हा स्वीकारही करत आहे की आम्ही अनट्रीटेड वॉटर BMC कडून घेऊन आणि लोकांना सप्लाय करत आहे. आम्ही सिस्टम आणि सगळ्यात महत्वाचं असं 5 ते 10 कोटी खर्च झाले 2 महिन्यात ज्ञानेश्वर नगर मध्ये पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी. पण लोकप्रतिनिधींचं ते पाणी रॉ आहे, खराब आहे, त्याच्याकडे अजिबात लक्ष नाहीये. फक्त कॉन्ट्रॅक्ट टेंडर आणि त्या पाईपलाईन टाकून पैसे कमवण्याकडे फक्त लक्ष आहे सर. तुम्ही खरोखर याच्यात लक्ष घाला आणि ते जे काय करता येईल ना ते तुम्ही नक्की करा. दोन्ही पाणी एकाच pipeline मध्ये आपण स्वतंत्र WTP करू शकतो किंवा काही आणि डिसेंट्रलाइज. सगळ्यात महत्वाची गोष्ट सर, कोणत्या एरियामध्ये करण्यापेक्षा आहे आणि किती जागेची गरज आहे? आणि सर 3,000 स्क्वेअर फीट एवढी मोठी जागा नाही, एखाद्या अमेनिटी स्पेस आपण वापरू शकतो. आम्ही खूप प्रयत्न केले जागा मिळवण्यासाठी, जागा नाही. हा म्हणजे मी स्वीकार करतो, हा ऍब्सोल्युटली अनएक्सेप्टेबल आहे. आणि सगळ्यात महत्वाची सर 2 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 13 आणि 14 ची पाणी संदर्भात बैठक घेण्यात आली महापौर दालनात. त्या बैठकीला शाखा प्रमुख होते, बाकीचे सगळे पदाधिकारी, नगरसेवक सगळे नगरसेवक होते. पण त्या प्रभागातलं मी नगरसेवक असून मला साधं त्याचं आमंत्रण सुद्धा नव्हतं. आता त्याच्याबद्दल मी नाही भाष्य नाही, करू तुमच्या शकतो. कानावरती टाकली गेली गोष्ट सर. मात्र आपली समस्या निश्चितरित्या जेन्युइन आहे आणि आम्ही महापालिकेकडून हा अभिप्रेत नाही आहे रॉ वॉटर सप्लाय करणे. आणि आम्ही हा लॉजिक देऊ शकत नाही की 2,000, 3,000, 5,000 फूट जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही WTP बांधत नाही. आम्ही अत्यंत तातडीने कारवाई करून WTP बांधतो. खूप धन्यवाद सर. 25 वर्ष आम्ही अक्षरशः रस्त्यावरती उतरलो, पण पहिल्यांदा कोणी आम्हाला एवढं ठोस आश्वासन दिलं. थँक्यू सर. महिला वर्ग खूप त्रास आहे. नाही, जरूर करतो. थँक्यू. चला.